देशसेवेचं स्वप्न अपुरं राहिलं। प्रशिक्षणार्थी माजी सैनिकाचा हृदयद्रावक अंत। धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असताना 42 वर्षीय पंकज लक्ष्मणराव घावट यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झालाय। माजी सैनिक असलेल्या पंकज घावट यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। अमरावती जिल्ह्यातील सावळापूर जवळील आसेगाव पुरडा येथील रहिवासी असलेले पंकज घावट भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर पोलीस दलात रुजू होण्यासाठी धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होते। देशाची सेवा करण्याची त्यांची जिद्द आणि स्वप्न अजूनही कायम होते, पण नियतीने त्यांना अर्ध्यातच गाठले। पोलीस प्रशिक्षण केंद्राचे समादेशक विजय पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज घावट रोजच्या नियमित सर्वांप्रमाणे धावत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले। ही बाब लक्षात येताच त्यांच्या काही सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रातील डॉक्टरांकडे आणले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती पंकज घावट यांना मृत घोषित केले। पवार यांनी सांगितले की पंकज घावट हे सध्या धुळे पीटीसी मध्ये प्रशिक्षण घेत होते। त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तो हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे बोलले जात आहे। पोलीस दलात सामील होण्यापूर्वीच एका कर्तव्यनिष्ठ माजी सैनिकाचा झालेला हा अकाली मृत्यू अनेकांना चटका लावून गेला। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे नवप्रविष्ट पोलीस शिपाई सत्र क्रमांक 12 ची बॅच चालू आहे। नवप्रविष्ट पोलीस शिपाई चेस्ट नंबर 609 पंकज लक्ष्मणराव घावट, भरतीचं घटक आहे त्यांचं नागपूर, ते राहणारे मूळचे अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्याचा हा अंमलदार आहे। आज त्यांचं जवळपास इथं 8 महिन्यापासून मूलभूत पोलीस प्रशिक्षण चालू आहे। आज दिनांक 28 रोजी सकाळी रोड रन वॉक दरम्यान सदर विद्यार्थी हे कॅम्पसच्या बाहेर जाऊन वापस आले आणि गेटच्या जवळपास येत असताना त्याला थोडासा त्रास जाणवू लागल्याने त्याच्या मित्रांना त्याने सांगितलं की मला थोडा त्रास जाणवतोय। अशा पद्धतीने त्याने त्याला थांबवलं, बसवलं। लगेच आमची जी पोलीस व्हॅन होती तिथले जे अधिकारी होते त्यांना बोलवून घेतलं आणि अधिकाऱ्याने तात्काळ त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले। सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने सांगितलं की सदर विद्यार्थी हा आपला रिस्पॉन्ड करत नाहीये, तर यावरून सदर विद्यार्थ्यांची डेथ झाली असं डॉक्टरांनी सांगितलंय। पुढची जी प्रक्रिया आहे ती आता मेडिकल कॉलेज भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे आणि पुढील रीतसर प्रक्रिया जी आहे धुळे शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन आमचे अधिकारी खबर देत आहे आणि ह्या विद्यार्थ्याचा मृत्यू कशावरून झाला हे पोस्टमॉर्टमवरून आपल्याला लक्षात येईलच असं एकंदरीत डॉक्टरांनी काही सांगितलं नाही का सर कशामुळे